श्री स्वामी समर्थ. पितृदोष निवारण होण्यासाठी तसेच पितरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी कोणती सेवा करावी? पण सर्वप्रथम आपण पितृदोष म्हणजे काय, पितृदोष का लागला जातो त्याचं कारण बघूया. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांचे, पितरांचे काही अपूर्ण कार्य, असमाधान किंवा त्यांच्या आत्म्याची असमाधान स्थिती, ज्यामुळे आपल्या वंशजांना अडथळे येतात. जसे की लग्नात अडथळे, संतती संबंधी समस्या, आर्थिक अडचणी, करिअरमध्ये अडथळे, कौटुंबिक कलह, हे सगळे कारण पितृदोषामुळे तयार होतात. तर पितृदोष निवारण होण्यासाठी तसेच पितरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी कोणती सेवा करावी? सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणती सेवा करावी? रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्या आहे. त्या दिवशी सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावे, देवांची पूजा करावी, देवांपुढे तुपाचा दिवा लावावा आणि हातामध्ये पाणी घेऊन आपण संकल्प करावा. संकल्प यासाठी करावा का संकल्प केल्याने कोणतीही सेवा लवकर फलद्रूप होते. प्रामुख्याने भगवान विष्णूंची सेवा उपासना केल्याने पितृदोष कमी होतो. तर आपल्याला ह्या सेवेमध्ये काय करायचे आहे? संकल्प करून भगवान विष्णूंचे स्मरण करून त्यांना सांगायचे आहे, जर आमच्या घरामध्ये काही पितृदोष असेल तर त्याचे निवारण होण्यासाठी आम्ही सेवा करत आहोत, असा संकल्प करायचा. आपल्याला सेवेमध्ये काय करायचे आहे? सर्वप्रथम विष्णू सहस्रनाम श्रवण किंवा पठण करायचे आहे. श्रवण म्हणजे मोबाईलमध्ये ऐकायचं आहे किंवा कुणाला तरी वाचायला सांगायचं आहे. जर तेही शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूची प्रार्थना करायची आहे. तर याने पितृदोष निवारण होण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या पितरांची कृपा प्राप्त होण्यासाठी किंवा त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण कोणती सेवा करायची? तर आपण नित्य सेवेच्या पुस्तकामधील पितृस्तोत्र हे संकल्प करून पितृस्तोत्र याचे वाचन करावे, जेणेकरून पितरांची कृपादृष्टी होईल. तसेच दुपारच्या वेळी साधारणतः दुपारी 12 नंतर कोणत्याही पितरांना किंवा जे श्राद्ध टाईप जे कामं असेल तर ते दुपारी 12 नंतरच करायचे. तर दुपारी 12 नंतर घरामध्ये जो काही नैवेद्य तयार असेल तो नैवेद्य कावळ्याला द्यावा, तसेच गाईला घास द्यावा. यांनी नक्कीच आपल्यावर पितरांची कृपादृष्टी होते व पितृदोष निवारण होण्यासाठी मदत होते. ह्या दोन्ही सेवा जर सातत्याने नित्यनियमाने आपण आपल्या दैनंदिन याच्यामध्ये जर केल्या कामामध्ये, तर आपल्याला पितृदोष कमी होतो आणि आपली पितरांची कृपादृष्टी होते. सांगितलेली माहिती आवडलेली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.